नमस्कार मंडळी. भारत सरकार अर्थात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून द गॅझेट ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी एक राजपत्र अर्थात एक गॅझेट पब्लिश झालेलं होतं, ज्यानुसार या ठिकाणी 419 इतक्या ड्रग इन्स्पेक्टर पदांची जाहिरात भरती प्रक्रिया लवकरच होईल याबाबतचं ते अपडेट होतं. त्या संदर्भातली जाहिरात अद्याप आलेली नाही, पण ज्यावेळेस गॅझेटमध्ये पब्लिश होतं त्यानंतर आगामी काळात लवकरच भरती होण्याची शक्यता असते. अर्थात याची जाहिरात ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण अपडेट केलंच जाईल. पण दरम्यान याआधी UPSCकडून जी काही एक्झाम झालेली आहे ड्रग इन्स्पेक्टरची 2023मध्ये, आणि त्यानुसार मग ही परीक्षा कशा पद्धतीने होते, परीक्षेची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, त्या परीक्षेमध्ये कोणते कोणते मुद्दे महत्त्वाचे असतात, या सगळ्याबाबत सविस्तर बोलणार आहोत. त्यामुळं पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण गव्हर्नमेंटमध्ये ज्या काही भरती होतात, त्याशिवाय फार्मसी करिअर असेल, अशा सगळ्या बाबतीमध्ये आपण मायबोली मराठीतून मार्गदर्शन करतो. शिवाय खाली व्हिडिओला लाईक करा, हाईप नावाचं बटन दिसत असेल तर हे हाईप करा, जेणेकरून व्हिडिओ जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, सर्वांना मदत होईल. आणि आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे, त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाची आहे. जास्त वेळ न घालवता महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपण चर्चा करायला सुरुवात करूया. हे गॅझेट आहे, या गॅझेटनुसार या ठिकाणी 419 इतक्या पदांची भरती या ठिकाणी होणार आहे. हे गॅझेट यापूर्वी देखील मी शेअर केलेलं होतं, पुन्हा एकदा मी या ठिकाणी हे जे गॅझेट आहे शेअर करेल. शिवाय आता अभ्यासक्रम बघूया. यापूर्वी या ठिकाणी जी एक्झाम घेण्यात आलेली होती UPSC अर्थात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यांच्याकडून UPSC ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. काय काय मुद्दे विचारले जाऊ शकतात, तर लक्षात ठेवा. आपली जी महाराष्ट्र गव्हर्नमेंट अर्थात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSCकडून जी ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा घेण्यात आलेली होती, त्याचा अभ्यासक्रम आणि हा अभ्यासक्रम थोडा वेगळा आहे. काही मुद्दे कॉमन आहेत, पण परीक्षेचं स्वरूप आणि या गोष्टींमध्ये थोडा बदल आहे. कारण का या ठिकाणी तुम्हाला 300 मार्क्सची परीक्षा होणार आहे आणि 300 मार्क्सची एक्झाम होत असताना एकूण 150 क्वेश्चन्स असणार आहेत आणि टाईम या ठिकाणी 2 तासांचा असणार आहे. म्हणजे 120 मिनिटाचा वेळ आहे आणि 150 प्रश्न असणार आहेत. 300 मार्क्स एकूण असणार आहेत, एका प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहेत. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग हे असणार आहे. तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्क्स असणार आहेत, आणि तुम्ही एखाद्या प्रश्नाचं आन्सर दिलं नसेल तर त्या ठिकाणी त्याला काही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा, चुकीचं आन्सर दिलं तर निगेटिव्ह मार्किंग आहे. एकूण 150 प्रश्न आहेत, 300 गुण आहेत, 2 तासाचा अवधी अर्थात 120 मिनटं आहेत. MPSCला मात्र 100 प्रश्न होते आणि फक्त 1 तासाचा टाईम होता, त्यामुळे वेळ खूप कमी होता MPSCमध्ये. अर्थात आता सिलॅबस बघूया. सिलॅबस हा जुना आहे, मात्र या ठिकाणी अपेक्षित आहे की फार काही जास्त बदल होणार नाही आहेत, कारण फक्त जे काही अमेंडमेंट आले असतील किंवा नवीन काही मुद्दे ॲड केले असतील तर थोडाफार अभ्यासक्रमामध्ये बदल होऊ शकतो. पण दरम्यान जाहिरात येईपर्यंत, अभ्यासक्रम येईपर्यंत तुम्ही आहे हा सिलॅबस रेफर करू शकता. सिलॅबसमध्ये कोणकोणते मुद्दे असणार आहेत, या ठिकाणी केमिस्ट्रीचा पार्ट देखील तुम्हाला असणार आहे. अर्थात केमिस्ट्रीसोबत त्या ठिकाणी नॉलेज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इव्हॅल्युएशन, फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म हा पॉईंट आहे, फार्मास्युटिकल ॲनालिसिसचा पॉईंट आहे. त्याशिवाय ब्लड रिलेटेड प्रोडक्ट असतील किंवा ब्लड कंपोनंट हा देखील पार्ट असणार आहे. हा पार्ट तिकडे MPSCला देखील होता. फॉर्म्युलेशनचा पार्ट देखील MPSCमध्ये होता. त्याशिवाय बघू शकता तुम्ही ब्लड कलेक्शनचा पण पॉईंट आहे. त्याशिवाय या ठिकाणी बायोटेक प्रोडक्ट जे आहेत, वॅक्सिन, सिरम हा देखील पार्ट आहे. हा पार्ट देखील या ठिकाणी MPSCमध्ये कव्हर केलेला होता, कारण बायोलॉजिकल प्रोडक्ट शेड्यूल C जे आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस, गुड क्लिनिकल प्रॅक्टिस, या ठिकाणी तुम्हाला ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचं देखील नॉलेज असणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्युरिस्प्रुडन्सचा पार्ट आहे, तो MPSCमध्ये देखील होता. तर काही मुद्दे कॉमन आहेत आणि काही मुद्दे या ठिकाणी थोडेसे वेगळे आहेत, कारण केमिस्ट्रीचा पार्ट या ठिकाणी थोडासा डिटेल विचारला आहे, जो की तिकडे MPSCमध्ये नव्हता. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा, तुमची ही जी एक्झाम होणार आहे ती पूर्णपणे इंग्लिशमध्येच असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि आता या ठिकाणी कॅटेगरीनुसार क्वालिफाय होण्यासाठी मिनिमम किती मार्क्स तुम्ही सिक्युअर करणं गरजेचं असतं. ठीक आहे, इंटरव्ह्यूसाठी अपेअर व्हायचं असेल तर या ठिकाणी किती साधारणपणे तुम्हाला मार्क्स एक्झाममध्ये मिळवणं गरजेचं आहे, हे पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत. अर्थात ही PDF यामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे.
हे जे काही मी महत्त्वाचं अपडेट दिलेलं आहे, ही जी काही माहिती दिलेली आहे, ती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खाली हाईप बटन दिसतंय, ते हाईप बटन दाबा, जेणेकरून व्हिडिओ सर्वाधिक जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. आणि हां, ही जी एक्झाम होते याच्यासाठी कोणकोणते सेंटर्स अवेलेबल आहेत लक्षात ठेवा. आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण मुंबई सेंटर UPSC कडून अवेलेबल असतं. त्यामुळं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईचं सेंटर अवेलेबल राहणार आहे. अर्थात ही दिलेली माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. दरम्यान पुढचा व्हिडिओ हा असेल की कोणते कोणते स्टँडर्ड बुक्स तुम्ही याच्या अभ्यासासाठी वापरू शकता. तो व्हिडिओ हवा असेल तर या ठिकाणी हा व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा की तुम्हाला कुठल्या मुद्द्यांवरती पुढील व्हिडिओ हवा आहे. तो व्हिडिओ निश्चितच बनवला जाईल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.